आज आपण एक छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्ही 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करत आहात, त्यामध्ये मग तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीमधून सीट अलॉटमेंट झालं, तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगा आहे, तुमचं इन्कम 8 लाख आहे किंवा 8 लाखापेक्षा जास्त आहे, किंवा मग तुम्हाला जे सीट अलॉटमेंट झाले ते ऑल इंडिया कोट्यामधून असाल, म्हणजेच तुम्ही एमसीसी ची काउन्सिलिंग करून जरी अलॉटमेंट झालं, तुम्ही राज्यातले जरी विद्यार्थी असाल तरी तुम्हाला कॅटेगरीनुसार किती फीस पे करावी लागेल। त्याचबरोबर जर कोणी विद्यार्थी ज्याच्याकडे महाराष्ट्र स्टेटचा डोमासाईल नाहीये, तो ऑल इंडिया कोट्यामधून काउन्सिलिंग करतोय, तर त्याला किती फीस पे करावी लागेल याची पण आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्यामध्ये जे काय आपले 41 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत ना, त्याच्यामध्ये फक्त वर्ध्यामधलं जे कॉलेज आहे त्याचं फी स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे। बाकी जेवढे काय 40 कॉलेज आहेत त्या 40 कॉलेजला 100% या व्हिडिओमध्ये मी जेवढी फीस सांगेल ना कॅटेगरीनुसार, तर तेवढीच फीस जी आहे ती तुम्हाला पेमेंट करायची आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे फी स्ट्रक्चर आहे ते 2024-25 चे आहे, तर यावर्षी या ठिकाणी 3% फीस जी आहे ती तुम्हाला इन्क्रीज होताना किंवा थोडी बहुत कमी होताना पण दिसून येऊ शकते। पहा, सर्वात अगोदर जर आपण या ठिकाणी विचार केला की जे विद्यार्थी ऑल इंडिया कोटामधून ऍडमिशन करताय, किंवा मग एखादा विद्यार्थी असा आहे की त्याला वाटतं की मी फिजिकल हँडिकॅपचा आणि स्टेट मधून त्या कॉलेजमध्ये सीट नाहीये पण ऑल इंडिया कोट्यामधून आहे आणि तो ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग करतो, तर त्याला कॅटेगरीनुसार किती फीस द्यावी लागेल, किंवा मग राज्यातला विद्यार्थी जो की जनरल कॅटेगरीमध्ये येतोय किंवा मग ओबीसी, फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, एसीबीसी कॅटेगरीमध्ये येतोय आणि त्याचं इन्कम जे आहे ते रूल पेक्षा जास्त आहे, तर त्या विद्यार्थ्याला किती फीस द्यावी लागते याची चर्चा आपण सर्वात अगोदर करणार आहोत। तर आता जी फीस मी तुमच्या बरोबर एक्सप्लेन करत आहे ना, तर ती जो विद्यार्थी ऑल इंडिया कोट्याचा आहे, ज्याच्याकडे की महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल नाहीये, 10वी-12वी राज्यातून झाली नाहीये, तर त्या विद्यार्थ्यासाठी ती फीस लागू होणार आहे। त्याचबरोबर कोणी राज्यामधला विद्यार्थी जनरल कॅटेगरीचा आहे किंवा मग ओबीसी, फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी किंवा मग एसीबीसी कॅटेगरीचा आहे, त्याचं इन्कम जे आहे ते रूल पेक्षा जास्त आहे, तर त्या विद्यार्थ्याला एवढी फीस पेमेंट करणं आहे। सर्वात अगोदर जर आपण चर्चा केली तर आपल्याला एक ट्युशन फी जी आहे त्या ठिकाणी पेमेंट करावी लागते आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची जी ट्युशन फीस आहे जवळपास 1,38,300 एवढी तुम्हाला बघायला भेटते। आणि ही ट्युशन फीस जी आहे ना, तर जी आता मी कॅटेगरी एक्सप्लेन केली त्या कॅटेगरीसाठी तुम्हाला या ठिकाणी लागू होताना दिसून येईल। त्यानंतर जर आपण विचार केला तर आपल्याला एक डेव्हलपमेंट फीस नावाची फीस पेमेंट करावी लागते, जी की 5,000 रुपये आपल्याला या ठिकाणी पेमेंट करणं पडेल। त्यानंतर ऍडमिशनची फीस असते जी की 1,500 रुपये राहते। त्यानंतर आपल्याला एक जिमखाना फीस असते जी की 500 रुपये पेमेंट करावी लागते। त्यानंतर लायब्ररी फीसचा जर आपण विचार केला तर जवळपास 1,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावा लागेल। नंतर लायब्ररी डिपॉझिटचा विचार केला तर जवळपास 2,000 रुपये तुम्हाला द्यावा लागतील। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही डिपॉझिट मी तुमच्या बरोबर एक्सप्लेन करत आहे ना, ते हे डिपॉझिट तुम्हाला तुम्ही ती गोष्ट लिव्ह करताना किंवा तुमची डिग्री ज्यावेळेस कंप्लीट होते, तुम्ही इंटर्नशिप मध्ये जाता त्यावेळेस ते रिफंड दिलं जातं। ही पण गोष्ट तुम्ही या ठिकाणी एक लक्षात घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला एक कॉशन मनी द्यावं लागतं या ठिकाणी, हे पण डिपॉझिट तुम्हाला डिग्री कंप्लीट झाल्याच्या नंतर रिफंड दिले जातात, त्याचा अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये बघायला दिसून येत आहे। नंतर लॅबोरेटरीचं डिपॉझिट तुम्हाला द्यावं लागतं 500 रुपये, हे पण तुम्हाला नंतर रिफंड दिलं जातं। जर तुम्हाला इन केस हॉस्टेल जर अलॉटमेंट झालं तर जी हॉस्टेलची फीस आहे सर्वच मेडिकल कॉलेजच्या एक्सेप्शन जे मी एक कॉलेज सांगितलं ते कॉलेज सोडून तर तुम्हाला जवळपास 4,000 रुपये जे आहे ते या ठिकाणी हॉस्टेलची फीस आहे। हॉस्टेलचं डिपॉझिटची जर विचार केला तर जवळपास 300 रुपये तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते हॉस्टेल डिपॉझिट देणं पडतं। जर आपण टोटल फीसचा विचार केला ट्युशन फीस सोडून बाकी फीसचा, तर जवळपास 17,800 तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं आहे आणि फर्स्ट आणि सेकंड दोन्ही फीस मिळून जवळपास 1,56,100 रुपये एवढी तुम्हाला जे आहे ते गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला पेमेंट करणं आहे। फक्त 40 कॉलेज जे आहेत ना त्यांच्यामध्ये तुम्हाला एवढी फीस बघायला भेटेल। जे काय वर्ध्याचं कॉलेज आहे तिथं फीस थोडी जास्त तुम्हाला दिसून येईल। पहा, आणि तुम्हाला एक डीडीच्या नावाने फीस पेमेंट करावी लागते, तर तुम्हाला जो डीडी बनायचा आहे ना, डिमांड ड्राफ्ट, तर तुम्हाला जवळपास डीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी पेएबल ऍट परभणी या नावाने तुम्हाला बनवायचं आहे, कारण हे परभणीचं जे मेडिकल कॉलेज आहे त्याचं फी स्ट्रक्चर आहे। फक्त चेंज एवढाच येणार आहे की सर्व गव्हर्नमेंट कॉलेजची फीस जी आहे ती लगभग सेम राहते 100%। फक्त जो तुम्हाला डीडी बनायचा आहे कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर ना, तर त्या कॉलेजच्या नावानं तुम्हाला डीडी बनवावा लागतो। तो प्रत्येक कॉलेजचा डीडी जो आहे तो वेगळ्या नावाचा असतो, ही गोष्ट लक्षात घ्या। तुम्हाला पहिला डीडी जो बनवणार आहे तो जवळपास 1,38,300 रुपयाचा ट्युशन फीस साठी बनवणं आहे। सेकंड डीडीचा विचार केला तर 17,800 रुपयाचा बनवणं आहे, ऑदर फीस आणि जे काय तुमचं डिपॉझिट वगैरे घेतलं जातं। आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जो काही डीडी बनवणार आहे तो नॅशनल बँकचा बनवला आहे। मग तुम्हाला कोणताही कॉलेज भेटो, तुम्ही जर नॉर्मल बँकचा जर डीडी बनवता तर तुमचा कुठल्याही प्रकारे ऍक्सेप्ट केला जात नाही, ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी एक समजून घेऊ शकता। तर पहा, हे होतं त्या कॅटेगरीसाठी आणि तुम्हाला एक 1,500 रुपये ऍडमिशन
फॉर्मची फीस द्यावी लागते, किंवा राऊंड 1 ला कॉलेज जॉईन केलं आणि बेटरमेंट करताय तर तुम्हाला ते ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी पण त्या ठिकाणी 1,500 रुपये या ठिकाणी पेमेंट करावी लागतं. त्यानंतर जर आपण ईडब्ल्यूएस, ईबीसी, एसीबीसी आणि ओबीसी कॅटेगरीचा विचार केला, जे की समजा महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थी, त्यांच्यापेक्षा महाराष्ट्र स्टेटचा डोमासाईल पण आहे आणि त्यांच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट पण आहेत, पण ही जी फीस आहे ना ती फक्त बॉईज साठी लागू होत आहे, लक्षात घ्या. जर या कॅटेगरी मधली कोणी गर्ल स्टुडंट असेल ना तर त्यांच्यासाठी या ठिकाणी जी ट्युशन फीस मेन्शन आहे ती 0 असते. बाकी अदर फीस जी आहे ती तुम्हाला 100% या ठिकाणी पेमेंट करणं पडेल. पण जर या कॅटेगरी मधून कोणी बॉईज असतील तर त्यांना इथं जेवढी फीस मी एक्सप्लेन करेन तेवढी फीस जी आहे ती 100% फर्स्ट इयरला पेमेंट करणं कंपल्सरी आहे आणि तीच फीस तुम्हाला लास्ट इयर पण लागू होते. त्यानंतर जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 69,150 रुपये तुम्हाला पेमेंट करणं आहे. टोटल एका वर्षाची ती तुम्हाला लास्ट इयर पर्यंत देणं पडते. त्यानंतर जर आपण ऑदर फीस आणि डिपॉझिटचा विचार केला तर या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस तुम्हाला 5,000 रुपये देणं कंपल्सरी राहते. ऍडमिशन फीस तुम्हाला 1,500 रुपये देणं आहे. त्यानंतर जिमखाना फीसचा विचार केला तर 500 रुपये पे करणं पडतील. लायब्ररीचे फीस तुम्हाला 1,000 रुपये आहे आणि इथं पण जेवढं डिपॉझिट मेन्शन आहे ते सगळं डिपॉझिट तुम्हाला रिफंड मिळतं. लायब्ररी डिपॉझिटचा विचार केला तर 2,000 रुपये तुम्हाला बघायला भेटेल. जर आपण कॉशन मनी बघितलं तर 3,000 रुपये आहे. डिग्री झाल्यानंतर तुम्हाला हे पण रिटर्न दिले जातील. लॅबोरेटरी डिपॉझिटचा जर विचार केला तर 500 रुपये पेमेंट करणं पडेल. हॉस्टेल फीस बघितली तर सर्व कॉलेजसाठी, सर्व कॅटेगरीसाठी सेमच असते, जी की तुम्हाला 4,000 रुपये देणं आहे. हॉस्टेल नाही भेटलं तर तुम्हाला बाहेर राहणं पडेल, ही पण गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर हॉस्टेलचं डिपॉझिट बघितलं तर 300 रुपये तुम्हाला या ठिकाणी पे करणं आहे. टोटल जर फीस बघितली आपण सेकंड तर जवळपास 17,800 रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं पडेल. आणि टोटल जर बघितलं आपण ए आणि बी दोन्ही फीस म्हणून तर 86,950 रुपये फीस तुम्हाला पेमेंट करणं पडेल या ठिकाणी या कॅटेगरी मधले जे बॉईज आहेत त्यांच्यासाठी. आणि जर कोणी गर्ल स्टुडंट असेल तर त्यांना फक्त 17,800 रुपयामध्ये या ठिकाणी ऍडमिशन दिलं जाईल. सेम कॉलेज आहे म्हणून तुम्हाला डीडी पण या ठिकाणी सेम नावाचा काढणं आहे. ट्युशन फीस साठी अलग डीडी असतो आणि अदर फीस साठी अलग डीडी असतो. परत एकदा सांगतोय तुम्हाला नॅशनल बँकचा डीडी काढणं आहे. नॉर्मल बँकचा डीडी तुमचा ऍक्सेप्ट केला जात नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे जे कॉलेज अलॉटमेंट होईल त्या कॉलेजचं ब्राउचर चेक करून त्याच नावानं तुम्हाला डीडी काढून सबमिट करणं पडतो. त्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला जे की आपली एससी, एसटी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी किंवा मग एक एसबीसी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी, तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस पेमेंट करायची गरज नसते. 100% ट्युशन फीस जी आहे ती तुमच्यावरची गव्हर्नमेंट पे करतं. डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 5,000 रुपये तुम्हाला बघायला भेटते. ऍडमिशन फॉर्मची फीस जी आहे ती जवळपास 1,500 रुपये आहे. जिमखाना फीस जी आहे ती 500 रुपये आहे. लायब्ररी फीस 1,000 रुपये बघायला मिळते. लायब्ररी डिपॉझिट 2,000 आहे. कॉशन मनी डिपॉझिट 3,000 देणं पडेल आणि सगळे डिपॉझिट तुम्हाला या ठिकाणी खात्रीशीर रिफंड दिले जात आहे. लॅबोरेटरीचं डिपॉझिट 500 रुपये आहे. हॉस्टेलची फीस 4,000 रुपये आहे जर हॉस्टेल अलॉटमेंट झालं तर. आणि हॉस्टेलचं डिपॉझिट जे आहे ते जवळपास 300 रुपये तुम्हाला बघायला भेटेल. टोटल फीस तुम्हाला या ठिकाणी 17,800 रुपये देणं आहे. आणि डीडी तुम्हाला सेम नावानं काढणं आहे कारण सेम कॉलेज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे. डीडी तुम्हाला नॅशनल बँकचाच काढणं आहे आणि जे कॉलेज भेटेल त्याच कॉलेजच्या नावानं तुम्हाला डीडी काढून या ठिकाणी फी जी आहे ती सबमिट करणं पडतं. आणि जे काय ईडब्ल्यूएस चे स्टुडंट होते, गर्ल स्टुडंट किंवा ईबीसी किंवा ओपन कॅटेगरीचे किंवा एसीबीसीचे किंवा ओबीसीचे, त्यांच्यासाठी पण जी काय एसटी, एसटी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी ची फीस होती ना तर तेवढीच फीस या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करणं आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर पहा, जे काय गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज होते जवळपास 41 कॉलेज जे आहेत ते लास्ट इयर पार्टिसिपेट केले होते. तर त्यापैकी तुम्हाला कोणतंही कॉलेज भेटो एक्सेप्शन वर्ध्याचं सोडता तर तुम्हाला एवढीच फीस पेमेंट करणं आहे. आणि जर अहिल्यानगर जीएमसी ऍड झालं तरी त्यासाठी पण तुम्हाला एवढीच फीस जी आहे ती बघायला भेटेल. तर हा गव्हर्नमेंट कॉलेजचं फी स्ट्रक्चर मी तुमच्याबरोबर कॅटेगरीनुसार एक्सप्लेन केला आहे. किंवा मग महाराष्ट्रातला विद्यार्थी त्याला ऑल इंडिया कोट्यामधून जरी अलॉटमेंट झालं ना तरी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची फीस पेमेंट करणं आहे. फक्त तुमची 10वी 12वी राज्यातून झालेली असायला हवे आणि तुमच्याकडे कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट हवेत. तर हा होता गव्हर्नमेंट कॉलेज बद्दलचा व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला किती फी जाते कॅटेगरीनुसार मिनिमम आणि मॅक्झिमम किती बजेट जाऊ शकतं याचा एक सविस्तर व्हिडिओ बनवून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्याचबरोबर आपण येणाऱ्या काळामध्ये बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग बद्दल पण चर्चा करणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जुळून राहा. जर तुम्हाला एमबीबीएस किंवा बीएमएस चे जेवढे प्रायव्हेट कॉलेज आहेत सर्व कॉलेजच्या किंवा गव्हर्नमेंट कॉलेजच्या कॉलेजनुसार फीसचा आणि कट ऑफचे व्हिडिओ असतील तर तुम्ही कमेंटमध्ये एस म्हणून मेन्शन करा. आम्ही तुम्हाला ते पण व्हिडिओ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर तुम्हाला जर महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया कोट्याची किंवा ओपन स्टेटची काउन्सिलिंग करून कोणत्याही राज्यामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीम कॉलेजमध्ये जर ऍडमिशन करायचं असेल आणि डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीची पेड काउन्सिलिंगची जरूरत असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.